महाराष्ट्रातील सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। 28 जूनला म्हणजे एकदम जवळ आलेली आहे आपली टीईटी। गणिताच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला होणार आहे। सोबतच काही बाकी विषयांचे आपण काही संभाव्य प्रश्न तुम्हाला देणार आहे आणि या प्रश्नांचा सुद्धा 100% फायदा हा तुम्हाला होणार आहे। गुरुजन वर्गांना ही विनंती आहे की आज आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत ते परिसर अभ्यासाचे आहेत। ज्यांचा परिसर अभ्यास विषय असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि ज्यांचा परिसर अभ्यास हा विषय नाहीये म्हणजे विज्ञान वगैरे आहे त्यांनी नाही बघितला तरीही चालेल। स्वागत आहे सर्व गुरुजन वर्गांचं आपल्या या परिसर अभ्यासाच्या संभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये। नक्कीच आपल्याला फायदेशीर हा व्हिडिओ होणार आहे। जर व्हिडिओ फायदेशीर झाला तर शेवटी जाता जाता मात्र लाईक करायला विसरू नका। बघा पहिला प्रश्न आहे, तिथी कशास म्हणतात? तिथी म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। वेगवेगळ्या तिथींना आपण वेगवेगळे मुहूर्त म्हणतो आणि त्यावेळेला आपण वेगवेगळे कार्यक्रम साजरे करत असतो। मग पर्याय तुम्हाला असे दिलेले असू शकतात, तर कृष्ण पक्षाचा प्रत्येक दिवस म्हणजे तिथी का? शुक्ल पक्षातील प्रत्येक दिवस म्हणजे तिथी? चांद्रमासातील प्रत्येक दिवस म्हणजे तिथी की शुभ कार्य करण्याचा मुहूर्त? जरी आपण तिथीला शुभ कार्य करत असलो तरी त्याला तिथी असं म्हटलं जात नाही। तर तिथी म्हणजे काय? तर एका अमावस्येपासून अमावस्या ते दुसरी अमावस्या यामध्ये जो काही कालावधी असतो त्याला म्हटलं जातं चांद्रमास। काय म्हटलं जातं? चांद्रमास। आता हे चांद्रमास म्हणजे काय? तर आपल्याला हे माहिती आहे की जशी आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते तसाच चंद्र सुद्धा पृथ्वीच्या भोवती फिरत असतो आणि तो फिरण्याचा कालावधी म्हणजे चांद्रमास सर। आणि या चांद्रमासातला प्रत्येक दिवस जो असतो तो बदलत असतो त्याला म्हटलं जातं तिथी। म्हणजे आपल्या दिनदर्शिकेवर आपण ज्या पद्धतीने दिनांक 1, 2, 3 या पद्धतीने असतात, तर तिथी म्हणजे काय? तर चांद्रमासातील प्रत्येक दिवस म्हणजे तिथी। काळजीपूर्वक लक्षात ठेवा, प्रश्न बनू शकतो। चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे। पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात काय म्हटलेलं आहे? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहेत, हे सुद्धा इथे बघून घ्या। दक्षिण गोलार्धात म्हटलेलं आहे सर, उष्णता कमी कधी मिळते? पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये उष्णता कमी कधी मिळते? आपल्याला दक्षिण गोलार्धातलं विचारलेलं आहे। आपण पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धात राहतो? तर उत्तर गोलार्धामध्ये राहतो आणि उत्तर गोलार्धामध्ये 22 मार्च ते 23 सप्टेंबर या दरम्यान काय असतो? तर दिवस मोठा असतो सर। काय असतो? दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते। आणि ज्या ज्या वेळेला दिवस मोठा असेल त्या त्या वेळेला उष्णता जास्त मिळत असते। तर उत्तर गोलार्धामध्ये दिवस मोठा आहे, मग याचाच अर्थ असा असतो की दक्षिण गोलार्धामध्ये त्यावेळेला रात्र मोठी असते आणि रात्र मोठी जर असेल त्यावेळेला त्या गोलार्धामध्ये उष्णता ही कमी मिळत असते। म्हणजेच 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धात उष्णता कमी मिळेल, तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धात उष्णता जास्त मिळत असते। हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न असा आहे, पृथ्वीवर विविध ऋतू दिसून येतात। आपल्या पृथ्वीवर किंवा आपण वेगवेगळे ऋतू अनुभवत असतो, यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात? कोणते भौगोलिक घटक कारणीभूत आहेत बरं? पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचे परिभ्रमण, पृथ्वीचा कललेला अक्ष आणि पर्याय क्रमांक डी आहे बी व सी दोन्ही मुळे। म्हणजे या दोघांमुळे सुद्धा आपल्या पृथ्वीवरती ऋतू निर्मिती होते। पैकी योग्य पर्याय कोणता? परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःच भोवती फिरणे, त्याला परिवलन म्हणतात। परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरणे। हा पर्याय अतिशय योग्य आहे सर। पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे काय होत असतं? तर ऋतूंची निर्मिती होत असते। त्यानंतर पृथ्वीचा कललेला अक्ष सुद्धा, यामुळे सुद्धा ऋतूंची निर्मिती होते। म्हणजे बी व सी या दोन्ही घटकांमुळे काय होते की ऋतूंची निर्मिती होत असते। चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे। प्रश्न आपण थोडेसे सावकाश आणि काळजीपूर्वक घेतोय, कारण
फक्त स्पीडला पाहून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. पृथ्वीवरील खंडांचा क्षेत्रफळानुसार अचूक उतरता क्रम ओळखा. बघा, पृथ्वीवरती एकूण खंड आहेत 7 खंड आहेत आणि या 7 खंडामध्ये तुम्हाला अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप हा पहिला पर्याय दिलेला आहे. म्हणजे क्षेत्रफळानुसार कोणता खंड हा कोणापेक्षा मोठा आहे हे आपल्याला शोधायचं आहे आणि त्यांचा उतरता क्रम लावायचा आहे क्षेत्रफळानुसार. तर बघा, आपला जो काही आशिया खंड आहे ना सर, हा आशिया खंड या जगामध्ये सर्वात मोठा खंड आहे, पण तो पर्यायात दिलाच नाही. कारण का नसेल दिला बरं? तर आपल्याला हे माहितीच आहे. मग आपल्याला तुलना अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोप यांची करायची आहे. त्यानंतर उत्तर अमेरिका, युरोप, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि युरोप असेच पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि परीक्षेला या पद्धतीचेच पर्याय येत असतात, त्यामुळे आपलं कन्फ्युजन वाढतं. तर लक्षात घ्या, उत्तर अमेरिका हा जो काही खंड आहे हा दक्षिण अमेरिकेपेक्षा क्षेत्रफळाने मोठा आहे. अंटार्क्टिका हा जो काही खंड आहे हा या दोघांपेक्षा लहान आहे आणि युरोप हा त्यांच्यापेक्षाही लहान आहे. जर आपण इथे जर बघितलं तर आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. त्यानंतर आफ्रिका खंडाचा क्रमांक येतो. 2 क्रमांक कोणाचा आहे? आफ्रिका खंडाचा. 3 क्रमांक उत्तर अमेरिकाचा, 4 क्रमांक दक्षिण अमेरिकेचा, 5वा अंटार्क्टिका, 6वा युरोप आणि 7वा कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया आहे. हे लक्षात ठेवा. यांचा हा उतरता क्रम आहे आपल्या खंडांचा क्षेत्रफळानुसार. पुढचा प्रश्न सर आपल्याला बघायचा आहे, पृथ्वीचे जलावरण म्हणजे काय? 1 लाइनर क्वेश्चन आहे, पण या 1 लाइनर मध्ये गोंधळ आपला निश्चितच व्हायला नको. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाणी, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाणी म्हणजे पृथ्वीचे जलावरण. आपल्याला वाटू शकतं पटकन आपण पर्याय मारून मोकळं होऊ शकतो, पण घाई करायची नाही. पृष्ठभागावरील पाणी आणि हिम म्हणजे बर्फ. हो, म्हणजे पृथ्वीवर बर्फाच्या स्वरूपातही पाणी असतं. आपल्याला हाही पर्याय योग्य वाटू शकतो, तरीही घाई करायची नाही. पृष्ठभागावरील पाणी, हिम आणि भूजल. भूजल म्हणजे जमिनीच्या आतलं पाणी. हो, हाही पर्याय वाटू शकतो, तरीही घाई करायची नाही. पृष्ठभागावरील पाणी, हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प. या वातावरणातील बाष्प यावर काही जण कन्फ्यूज होतील सर, पण हे जे वातावरणातील बाष्प म्हणजे आपल्या पृथ्वीच्या भोवती असलेलं जे काही वातावरण असतं ना, त्यामध्ये जे बाष्प असतं ते सुद्धा शेवटी कुठे येत असतं? पृथ्वीवरच येत असतं. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे काय आहे? या सगळ्यांना एकत्रितपणानं जलावरण असं म्हणतात सर. म्हणजे पृष्ठभागावरील पाणी, हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प याला एकत्रितपणे जलावरण असे म्हटले जाते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ओझोन वायू वातावरणाच्या कोणत्या थरात आढळून येतो? बघा, ओझोन जो वायू आहे म्हणजे जो काय करतो, अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचं रक्षण करण्याचं महत्वाचं काम या ओझोन वायूचं आहे. हा नेमका कोणत्या थरात आहे बरं? तर फक्त स्थितांबरात आहे का, फक्त तपांबरात आहे का, स्थितांबर व तपांबर या दोघांमध्ये आहे की मध्यांबरात आहे? असे पर्याय आले की आपण होऊन जातो कन्फ्यूज आणि याला आपल्याला काय लागतं? नॉलेज लागतं सर. तर जर असे पर्याय आले तर मग कन्फ्युजन होणारच आहे. तर लक्षात ठेवा, या निमित्ताने स्थितांबरामध्ये ओझोन जो आहे तो 90% आहे सर आणि तपांबरामध्ये तो किती आहे? तर 10% आहे. म्हणजे जास्तीत जास्त ओझोन कुठे आहे? तर स्थितांबरात आहे आणि 10% हा तपांबरात आहे. मध्यांबरात ओझोन थरच नाहीये सर, हा पर्याय जातो. पण अशा पर्यायांमुळे तुम्ही कन्फ्यूज होता आणि ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या परीक्षा सेंटरला तुम्हाला काय करायचं आहे की कन्फ्युजन मध्ये टाकायचं, पर्याय त्यावेळेला या पद्धतीचेच दिले जातात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. संगणन म्हणजे काय? सोपी संकल्पना आहे सर संगणन. पर्यायाकडे चला तर पाण्याचे बर्फ होणे. पाण्याचे बर्फ होणे म्हणजे संगणन का? तर निश्चितच नाही. पाण्याची वाफ होणे त्याला बाष्पीभवन म्हणतात सर, संगणन नाही म्हणत. बाष्पाचे पाणी होणे, बाष्प आहे त्याचं पाणी होणं, करेक्ट, त्यालाच संगणन असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याकडे जो काही पाऊस पडत असतो तो यामुळेच पडतो कारण बाष्पाचं संगणन होतं आणि थेंबाच्या स्वरूपामध्ये पाऊस पडतो. तर बाष्पाचे पाणी होणे म्हणजेच संगणन होणे होय. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे.
महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात कधीपासून झाली? आता काही जण विचारात पडाल की इथं सर हे तंटामुक्ती गाव अभियान असा प्रश्न विचारला जाऊ शकतो का? हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण निश्चितच विचारला जाऊ शकतो, कारण हा आपल्या सिलेबसचा पार्ट आहे सर. येतंय लक्षात? तो कुठे आहे काय हेही सांगणार आहे. थोडा वेळ फक्त वाट बघा. बघा 2 ऑक्टोबर 2007 ला या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात झाली. 2 ऑक्टोबर 2006 ला झाली, 2 ऑक्टोबर 2008 ला झाली की 15 ऑगस्ट 2007 ला झाली. आता बघा नियर अबाउट सगळे पर्याय आपल्याला वाटतात, पण यासाठी आपल्याला लागते ज्ञानाचीच गरज. तर आपल्याला महात्मा गांधी आहे म्हटल्याच्या नंतर त्यांची जयंतीचा एखादी आपल्याला काय करू शकते की तारीख वाटू शकते. म्हणून यापैकी जरी आपल्याला माहित नसलं परफेक्ट, तरी आपण यातला एखादा पर्याय मारून मोकळा होणार आहोत. पैकी एक पर्याय मारून मोकळा होणार आहोत. आलं लक्षात? तर पण ते न होता इथं 15 ऑगस्ट 2007 पासून काय झालेली आहे की महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ही तारीख लक्षातच ठेवा सर. आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवसालाच 2007 मध्ये काय झालेलं आहे, तर महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाची सुरुवात महाराष्ट्रात झालेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 21 सप्टेंबर तुम्हाला लगेच पर्याय सांगून टाकतो मी. 21 सप्टेंबर या दिवसाला आपली जी काही संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय परिषद आहे, या परिषदेमार्फत काय होत असतं, तर जागतिक शांतता दिन म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस पाळला जातो. आणि या 21 सप्टेंबरला साधारण सकाळी 10 वाजता एक मोठी बेल बसवलेली आहे. या बेलला वाजवलं जातं आणि काही काळ पूर्ण नीरव शांतता या न्यूयॉर्क शहरामध्ये, कारण या संयुक्त राष्ट्राचं जे काही कार्यालय आहे ना ते न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. आणि या न्यूयॉर्क शहरामध्ये पूर्णपणानं या 21 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता पूर्ण शांतता पाळली जाते. आणि ती जी काही बेल घंटा बनवलेली आहे ना, ती घंटा वेगवेगळ्या देशातील 60 देशातील जे काही नाणी असतात या नाण्यांपासून बनवण्यात आलेली ती घंटा आहे. तर ही गोष्ट इथं काळजीपूर्वक लक्षात ठेवा. हाही आपल्या सिलेबसचाच पार्ट आहे सर. हाही सिलेबसचा पार्ट आहे, म्हणून हा प्रश्न इथे मी मुद्दामून घेतलेला आहे. बघा नकाशात समोच्च रेषा पद्धतीचा वापर काय दर्शवण्यासाठी केला जातो, या स्वरूपाचे प्रश्न आता निश्चितच दिसणार आहेत तुम्हाला या टीईटी मध्ये. तर बघा नकाशात समोच्च रेषा दाखवण्यासाठी, आता आपल्याला समोच्च वाटलं या शब्दाकडे आपण आलो की सर्वात उंच ठिकाण असंही वाटू शकतं, कारण उच्च असं वाटू शकतं, पण हा पर्याय नाहीये सर. सर्वात जास्त तापमान हाही पर्याय नाही, तर नाहीच आहे. त्यानंतर जमिनीचा उंच सखलपणा दाखवण्यासाठी समोच्च रेषेचा वापर केला जातो सर. हे इथं लक्षात ठेवा. समोच्च रेषा म्हणजे जमिनीचा उंच सखलपणा, म्हणजे काही ठिकाणी जमीन ही प्लेन असते, काही ठिकाणी टेकड्या असतात. हे ज्या रेषांनी नकाशावर दाखवलेलं असतं त्याला म्हटलं जातं समोच्च रेषा. आठवणीत ठेवा, नक्की उपयोगाला येऊ शकतो हा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, नकाशात जलाशयाजवळील जमीन कोणत्या रंगाने दर्शवली जाते? जलाशय म्हणजे काय, तर एखादा समजा महासागर आहे, समुद्र आहे किंवा एखादं सरोवर आहे. या सरोवरामध्ये, समुद्रामध्ये, महासागरामध्ये काय असणार आहे सर? पाणी असणार आहे. पण आपल्याला प्रश्न विचारलाय काय, तर जलाशयाजवळील जमीन कोणत्या रंगाने दर्शवली जाते? जलाशयाजवळ जी काही जमीन सुरू होणार आहे कोणत्या रंगाने दर्शवली जाते? पिवळ्या, निळ्या, गडद निळ्या की गडद हिरव्या? तर ती गडद हिरव्या रंगाने दर्शवली जाते नकाशामध्ये. हे आठवणीतच ठेवा, यावर प्रश्न बनवू शकतो, म्हणजे पाठीमागे या स्वरूपाचे प्रश्न बनलेले आहेत सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? प्रश्न जरी साधा वाटत असला सर, तरी पर्याय ज्या वेळेला तुम्ही परीक्षेला बघता ना त्यावेळेला तुम्हाला कन्फ्युजन निश्चितच होऊ शकतं. तर महाराष्ट्र राज्य हे 1 मे 1960 रोजी स्थापन झालेलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि स्थापनेवेळी पक्क लक्षात ठेवायचं आहे की 26 जिल्हे होते. त्यामुळे बाकी पर्यायाला मी वाच्यता करतच नाही त्याची, कारण आपल्याला स्टिकअप राहायचंय 26 वरती. चला पुढे जाऊयात.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? कधी कधी आपल्याकडून सोपे प्रश्न काय होतात, टीईटीला चुकून जातात, म्हणून 2 प्रश्न मी मुद्दामून सोपे घेतलेले होते. बघा, काही जण व्हिडिओ पाहणारे कन्फ्युज झाले असेल की दुसऱ्या, चौथ्या की तिसऱ्या. इथं 5व्या तर नक्की होणार नाही, तुम्ही त्याला एलिमिनेट करू शकालही. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हे 3ऱ्या क्रमांकाचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य आहे. पहिलं मोठं राज्य आहे राजस्थान, दुसरं आहे मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक लागतो. सर, पुढच्या प्रश्नाकडे लगेच जायचं आहे आपल्याला. महाराष्ट्रात सर्वात शेवटी निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात पुढीलपैकी कोणता तालुका नाही? बघा की आता आपल्याला प्रश्न परीक्षांना काही परीक्षांना विचारले जायचे की पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या साली झाली वगैरे, पण आता इथे थोडासा आपण ट्रेंड बदलूयात. म्हणजे आता जे आमचे शिक्षक बांधव पालघर जिल्ह्यातील असतील त्यांना हा प्रश्न सोपा जाणार आहे, पण टीईटी परीक्षा ही फक्त पालघर जिल्ह्यापुरत्या मर्यादित शिक्षकांसाठी नाहीच आहे, ती आपल्या पूर्ण भारतभरातील शिक्षकांसाठी आहे. आणि विशेष करून आपल्याला महाराष्ट्रातील शिक्षकांना ही काय द्यायची आहे, टीईटी परीक्षा द्यायची आहे. तर बघा, पालघर जिल्ह्यातले काही तालुके इथे दाखवलेले आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत सर. तर त्यामध्ये वाडा हा पालघर जिल्ह्यातील तालुका आहे, तलासरी हा सुद्धा पालघर जिल्ह्यातील तालुका आहे, विक्रमगड हा सुद्धा पालघर जिल्ह्यातील तालुका आहे, पारडी हा काही पालघर जिल्ह्यामध्ये नसलेला तालुका आहे, तर हा गुजरातमध्ये वलसाड नावाचा जिल्हा आहे, त्या वलसाड जिल्ह्यातील तालुका आहे पारडी. तर वाडा असेल, तलासरी असेल, विक्रमगड असेल, हे कुठले तालुके आहेत? तर पालघर या जिल्ह्यातील तालुके आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. एकदम साधा प्रश्न आहे, पण इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. पुणे या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? म्हणजे पुणे हा जो काही जिल्हा आहे, या जिल्ह्याची सीमा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला चिकटलेली किंवा लागलेली नाहीये? ठाणे, रायगड, सोलापूर, नाशिक. आता बघा, जे लोक पुण्याचे आहेत यांना निश्चित रूपाने या गोष्टी माहीत असू शकतात, पण जे लोक कुठेतरी पूर्व विदर्भातले आहेत यांना या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, त्यांच्यासाठी हा प्रश्न मी घेतलेला आहे. तर पुणे जिल्ह्याची जी सीमा आहे ती ठाणे जिल्ह्याला लागून आहे, रायगड जिल्ह्यालाही ती लागून आहे, सोलापूर जिल्ह्यालाही पुणे जिल्ह्याची सीमा लागून आहे, नाशिक जिल्ह्याला पुणे जिल्ह्याची सीमा ही लागून नाही. आता असे प्रश्न का डेव्हलप केले जातात सर? तर बघा, पुणे आणि नाशिक हे जे काही समीकरण आहे ना, हे समीकरण आपल्याला ऐकल्यासारखं वाटतं, कारण पुणेवरून नाशिकला थोडंसं रस्ता जातो, म्हणजे रोड बाय रोड आपण जाऊ शकतो, आणि शक्यतोवर हे कनेक्शन जे आहे, हे कनेक्शन आपल्याला असं वाटतं की एकमेकांना सीमा लागून असू शकतात, पण पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांच्या सीमा एकमेकांना लागून नाहीयेत. तर या पद्धतीने सर आपण काय केलेले आहेत, परिसर अभ्यासाचे काही मोजके क्वेश्चन इथं घेतलेले आहेत. या मोजक्या क्वेश्चनचा नेमका तुम्हाला फायदा होणार आहे का, हे निश्चित कमेंट करून सांगा. आणि या पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला प्रत्येक विषयाचे मी घेऊन येणार आहे. समाजशास्त्राचे हे प्रश्न म्हणजे संपलेला नाहीये सर, तर ही झालेली आहे गणितासारखी सुरुवात. मस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन दररोज आपल्यासाठी निश्चित रूपाने घेऊन येणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायची जबाबदारी मात्र तुमची आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र आठवणीने करून ठेवायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.